आपल्यासोबत आमदार विक्रम पाचपुते आहेत. आपण बातचीत करणार आहोत. जी परिस्थिती सध्या अहिल्यानगर शहरामध्ये झालेली आहे त्या संदर्भात बातचीत करणार आहोत. भाजपचे आमदार आहेत, काय परिस्थिती झाली आहे या संदर्भात आढावा घेतलाय का आपण? नाही, आता सध्या तर शांततेचं वातावरण आहे, पण काल जी घटना घडली अतिशय दुर्दैवी होती. म्हणजे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस खरं तर असं संशोधन करावं असं वाटतं की नेमकं हे कोणी घडून आणलं होतं. कारण अहिल्यानगर हे शहर कायम शांतिप्रिय शहर आहे. म्हणजे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या मोठ्या ज्यावेळेस दंगली झाल्या, गोंधळ, त्यावेळेससुद्धा नगर हे शांत राहिलेलं शहर आहे. पण दुर्दैवाने आमच्या शहराला पेटवायचं काम काही समाजकंटक करत आहेत. आणि कधी कधी शंका अशी वाटते की आज सभा आहे म्हणून तर काल काही हे वातावरण पेटवलं गेलं नाही का, याचंही थोडंसं कुठेतरी आकलन होणं अतिशय गरजेचं आहे. पण जर परिस्थिती बघितली आपण तर सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. एक आमदार म्हणून खरंच वाटतं का तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करणं? आणि काही ठिकाणी परिस्थिती खरंच बिकट आहे. म्हणजे माझ्याही मतदारसंघामध्ये काही गावं आहेत जिथे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि दुर्दैव काय झालं आहे की जो वर्षानुवर्ष आपण ज्याला दुष्काळी भाग म्हणतो अशा भागामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणावर झाला आणि हा कमी वेळेत झाला आहे. त्यामुळे कमी वेळेत झालेला पावसाचा फायदा हा शेतकऱ्याला कधीही होत नाही. दीर्घकाळ जो पाऊस झाला, ज्याला बीज पाऊस म्हणतो आपण, तो झाला तर शेतीला त्याचा फायदा होतो. दुर्दैवाने हा जो पाऊस येतो आहे, म्हणजे आता पाणी साठताना दिसतंय, पण ते पाणी तसंच खाली वाहून जातं आणि वाहून जात असताना चांगलं जे आमची फर्टाईल लँड आहे, चांगली माती आहे, तीसुद्धा बरोबर घेऊन जात आहे. त्यामुळे ज्या भागात गरज आहे त्या ठिकाणी 100% ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे. आणि जरी झाला नाही तर कमीत कमी सरसकट काय आपल्याला मदत करता येईल, काही स्पेसिफिक एरियासाठी जरी म्हणलं तरीसुद्धा शेतकरी त्या दृष्टिकोनातून कुठेतरी सुकावले जातील. पण पंचनामे करण्यासाठी अडचणी यायला लागल्यात, KYC मागतात. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःला सावरायचं की KYCच्या नादी लागायचं? नाही, दुर्दैव काय होतं माहिती आहे का, हे KYC जे मागितलं जातं ना, हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागितलं जातं. आपण पाहतो आमच्याकडे 2022-23च्या काही शेतकऱ्यांना पैसे मिळू शकले नव्हते. कारण काय होतं की अनेकदा ज्यावेळेस गडबडीत पंचनामे केले जातात, आता क्षेत्र समजा माझं आहे आणि पंचनामा होत असताना माझा भाऊ तिथं उपस्थित आहे, तर भावाच्या नावाने पंचनामा होतो आणि नंतर मग क्षेत्र आणि व्यक्ती मॅच होत नाही आणि हे मिसमॅच झालं की मग त्यांना पैसेही सोडता येत नाही. मग ते पैसे परत तिजोरीत पडून राहतात. धड सरकारला ते पैसे युटिलाइज करता येत नाही आणि शेतकऱ्यांना देता येत नाहीत. त्यामुळे ही अडचण होऊ नये म्हणून KYCची मागणी केली जाते. पण ज्या शेतकऱ्यांनी ज्यांनी पूर्वी ॲग्रिस्टॅग काढले असतील तर अशा शेतकऱ्यांना कोणतीच अडचण होत नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण ज्या शेतकऱ्यांचे आता परिस्थिती ती नाहीये ना की आता लगेचच्या लगेच किंवा आता शेतकरी संकटात आहे. नाही, मुद्दा रास्त आहे, पण आज जरी परिस्थिती नसली तर हा त्रास कधी ना कधी होणारच आहे. पण फील्डवरती जर झाला तर तिथल्या तिथं मार्गी लागतो. पण ज्या ज्या ठिकाणी आहेत, आता आम्ही आमच्या भागामधल्या काही ज्या शेतकऱ्यांची अडचण होते अशांना आम्ही विनंती केली की तुम्ही तुमच्या फील्डवरचे जे काही जिओ टॅगिंगचे फोटो आहेत ते काढून घ्या. म्हणजे पंचनाम्याला उशीर होत असेल, प्रोलॉंग होत असेल तर जिओ टॅगिंगचे फोटो काढले तर उद्या तो क्लेम करता येतो की हा माझ्या शेतामध्ये ही परिस्थिती होती, दुर्दैवाने पंचनामा काही कारणास्तव होऊ शकला नाही, तर त्याचा वापर करता येतो. सरकार ओला दुष्काळ जाहीर का नाही करत? नाही, त्याला अनेक कारणं असतात. ओला दुष्काळ होत असताना संपूर्ण राज्याची परिस्थिती पाहावी लागते. राज्यामधलं संपूर्ण जे काही पाऊस झालेला आहे याचं ॲनालिसिस करून घ्यावं लागतं. पण जास्त झालाय ना, क्षमतेपेक्षा जास्त पाऊस आहे. आणि काय असतं, जो काही झाला आहे ना, मी मगाशी सांगितलं, तो एक सॅच्युरेटेड एरियामध्ये झालेला आहे. म्हणजे संपूर्ण राज्याची सरासरी, ठराविक एखाद्या भागाची सरासरी, ठराविक एखाद्या भागामुळे राज्याची वाढलेली सरासरी, 10 वर्षाचा पाऊस एकदाच झालाय. तेच सांगतो मी. तुम्ही नीट समजून घ्या की हा 10 वर्षाचा जो पाऊस झाला आहे हा ठराविक एका पॉकेटमध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे राज्याची सरासरी वाढलेली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे आज अशी परिस्थिती ओला दुष्काळ. पण मग भाजपचे कुठलेच नेते ओला दुष्काळावर बोलत नाही, कुठले आमदार बोलत नाहीत. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कोणच करत नाही. करतो ना मी तेच. नाही, पण सरसकट नाही करत ना तुम्ही. फक्त एका हे बघा काय असतं, सरसकटचे फायदे तोटे दोन्ही आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. भाकरी एक आहे, त्याचे तुकडे किती करायचे आपण ठरवलं पाहिजे. जर 4 जणं उपाशी असतील, 4 तुकडे केले तर ते पोटभर खाऊ शकतात. उद्या ते एकाच भाकरीचे 400 तुकडे केल्यावर कोणाच्या वाटण्याला काय येणार आहे? त्यामुळे जे सरसकट दुष्काळ म्हणणं सोपं आहे. सरसकट ज्यावेळेस मागणी होते त्यावेळेस अशी नावापुरती मदत येईल ती होण्यापेक्षा जे खरोखर बाधित आहेत अशांना खरं तर पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आमच्या सरकारचा हा प्रयत्न आहे की जे बाधित आहेत त्यांचे पंचनामे करायचे. आणि जर एखादा फेज असेल, आता आज 30 तारखेची मुदत आहे पंचनाम्याची, ही सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. समजा जर होऊच शकलं नाही तर याला एक ब्लँकेट डिसिजन घ्यावं लागणार आहे. पण ब्लँकेट डिसिजन ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस ज्याचं खरंच जळालं आहे, ज्याचं खरंच वाहून गेलेलं आहे त्याला तोटा जास्त होतो. दिवाळीपर्यंत मदत मिळेल.
प्रयत्न तोच आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, केंद्र सरकार आहे, त्यामुळे नक्कीच खात्रीशीर आहेत मार्ग काहीतरी निघू शकेल. कारण की मागचीच मदत जी आहे म्हणजे मागच्या पावसाळ्यातलीच मदत अजून काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तेच सांगितलं ना, त्याचं कारणच ते आहे, कारण त्यांचे KYCs मॅच होत नाहीत. पंचनामा एका सरकारवरती शेतकऱ्याला विश्वास नाही राहिला आहे. कारण आम्ही फिरलोय, ग्राउंड लेवलला गेलोय की पंचनामे होत नाही आहेत, तलाठी म्हणतात की तुम्ही कार्यालयात या, आम्ही शेतात येणार नाही. मग ही काय असतं हे म्हणजे सरकारचं ऐकत नाही आहेत का कर्मचारी, असं काही आहे? हो, एखाद दुसऱ्या ठिकाणी ही अशी परिस्थिती असेल. आता वैयक्तिक माझ्या मतदारसंघाचा अनुभव जर घेतला तर प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत ते पोचतातच. दुर्दैव असं होतं की अधिकाऱ्यांकडे 2-2, 3-3 गावांची जबाबदारी असते आणि नाईलाजही आहे. कारण शेवटी काय होतं, एकटा तलाठी पंचनामा करू शकत नाही, एकटा ग्रामसेवक करू शकत नाही, की एखादा कृषी अधिकारी करू शकत नाही. हे एक संयुक्त पंचनामा करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्याला वेळ चाललेला आहे. पण वैयक्तिक मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ॲक्सेसिबल आहे. ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी ॲक्सेसिबल आहेत त्या ठिकाणी अडचण होत नाही. ज्या ठिकाणी थोडाफार जो संवाद नाही आहे तिथे ह्या अडचणी येत असतात. नक्की ज्या अडचणी येतील ते सरकारच्या वतीनं बाजूला करण्यात येतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितले. कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम TV, अहिल्यानगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.